महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी, पुन्हा एकदा शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य बनवण्यासाठी आता लढाई मैदानात उतरून लढायची वेळ आलेली आहे. कारण आज महाराष्ट्र बलात्कारी भ्रष्टाचारांच्या पायाखाली अक्षरशः चेंगरला जातोय. शेतकरी भाव नसल्यामुळे आत्महत्या करत आहेत, युवक रोजगार नसल्यामुळे आत्महत्या करत आहेत, युवती रोजगार नसल्यामुळं अक्षरशः डिप्रेशन मध्ये चाललेले आहेत. कामगार वर्ग, शेतकरी वर्ग सगळीकडं हाहाकार माजलेला आहे. तर आपली लढाई लढण्यासाठी आता कोणीही येणार नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायची वेळ येणार आहे. आपण हातावर हात टेकून आता बसणं योग्य नाही. कारण ह्या मोठमोठ्या घराणेशाही, मोठमोठ्या सरंजाम नेत्यापुढं आज पूर्ण महाराष्ट्र साष्टांग दंडवत घालत आहे. तर आता सर्वसाधारण माणूस, कॉमन माणूस उठणं, लढणं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवणं आणि महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्याची आज वेळ आलेली आहे. तर हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका इलेक्शन लढवण्याचं ठरवलेलं आहे. तुमच्या भावांनी, तुमच्या मुलांनी, तुमच्या छोट्या मोठ्या बंधूंनी. ह्या सगळ्या मोठमोठ्या हत्ती रेड्यांसमोर एक सर्वसाधारण कॉमन माणूस जो बाहेरून येऊन इथं फक्त आणि फक्त काहीतरी उदरनिर्वाह भागवला पाहिजे ह्याच्यासाठी या शहरामध्ये आला होता. ह्या शहरांनी एवढं नाव दिलेलं आहे, एवढी ओळख दिलेली आहे. आता शहराची परतफेड करण्याची जिम्मेदारी आपली आहे. आणि ह्या शहराला ह्या मोठमोठ्या रेड्यांच्या आणि हत्याच्या हातातून काढणं आणि सर्वसाधारण नागरिकांच्या हातात देणं, ह्या शहराला गतवैभव प्राप्त करून देणं. हे शहर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती. आज ह्या शहरावरती 500 करोड रुपयाची निलावी लावून विकत घेतलेला आहे. ह्या शहराचे हजारो करोड रुपये ठेवी होती, ह्या लोकांनी विकून पाणी पेलेलं आहे. तर आता पिंपरी चिंचवड शहराला वाचवण्याची, पिंपरी चिंचवड शहराला गतवैभव मिळवून देण्याची आणि पिंपरी चिंचवड शहराचं पुन्हा एकदा आशिया खंडामध्ये नावलौकिक करण्याची वेळ आलेली आहे. तर माझी सर्व मित्रांना, सहकाऱ्यांना विनंती आहे की आता ही लढाई फक्त माझी नाही, तर ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. आणि ह्या लोकांना समजून आलं पाहिजे की एक कॉमन माणूस जर उभारला तर ह्यांना सळो की पळो करू शकतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका लढताना सगळ्यात मोठा ताकदवान जो नेता असेल, जो उमेदवार असेल, त्याच्या विरोधामध्ये आज आपण पिंपरी चिंचवडमध्ये लढणार आहोत. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या भावाला मदत करावी, हातभार द्यावं, एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.